नंतर श्री दीपकजी वांगीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि प्रात्यक्षिक या ठिकाणी मांडावं. सर्वांना मान्यवर परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय गवळ सर, तसेच या तालुक्याचे कृषी अधिकारी उपस्थित आहेत, तसेच भारतीय किसान संघाचे सर्व पदाधिकारी व आपल्याला जिल्ह्याचे केळीचे ज्येष्ठ नेतृत्व या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सर्वांना मी माझा नमस्कार करतो. हॅलो. हॅलो. सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांना मी माझा नमस्कार करतो आणि आजचं हे सादरीकरण चालू करतो. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे पाठीमागे बसलेले आहेत, कृपा करून जर पुढे आला तर बरे होईल. तर आज आपण सोया संजीवनी याविषयी माहिती घेणार आहोत. ही सोया संजीवनी काय आहे त्याच्याविषयी आज डिटेल मार्गदर्शन माननीय जमदग्नी सर, मी आणि पाटील सर हे तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहोत. या 1 ते 1.5 तासाच्या कार्यशाळेमध्ये आपण सोयाबीन उत्पादन जास्तीत जास्त 20 क्विंटल पर्यंत कसं जाऊ याचे टेक्निकली मार्गदर्शन उपस्थित मान्यवर माजी शास्त्रज्ञ आपल्यासनी करणार आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक झालेले आहेत. आताच माननीय तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलं की आपल्या इथं सोयाबीनचं क्षेत्र खूप आहे आणि महाराष्ट्राचा हात म्हणून ओळखला जातो लातूर जिल्हा. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपल्या या उत्पादनामध्ये आपण कशा पद्धतीने वाढ करू तर हे मार्गदर्शन आपल्यासनी मोलाचं करणार आहे. तर एकरी 20 क्विंटल आपल्यासनी उत्पादन काढायचं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण एकरी 20 क्विंटल काढण्यासाठी उगवण क्षमता कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने आपल्यासनी उगवण क्षमता चाचणी तपासायची आहे. त्याच्यानंतर आपल्यासनी बीज प्रक्रिया करायची आहे. त्या 2च मुद्द्यावर मी बोलणार आहे. सर्वप्रथम आपल्यासनी उगवण क्षमता चाचणी पाहायची. आपल्या घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीनं करू शकतो. कशा पद्धतीनं करणार आहे ते पुढे आपल्यासनी दाखवलं जाईल. तर ही उगवण क्षमता जर्मिनेशन टेस्ट आपल्यासनी घेण्यासाठी आपण जे काही बियाणं निवडलेलं आहे बाजारातून असेल किंवा घरगुती तुम्ही बियाणं ठेवलं असेल तर हे 100% उगवतं का नाही याची खात्री केली पाहिजे. त्यानंतरच आपल्यासनी त्याची शेतामध्ये पेरणी केली पाहिजे. तर हे कशा पद्धतीने आपल्यासनी करायचे आहे तर आपल्यासनी उगवण क्षमता चाचणी आपण ज्यावेळी घेणार आहोत त्यावेळी 5 ते 7 दिवसांमध्ये ते उगवून येतं व किती उगवून आलेला आहे. जर 100 दाणे आपण निवडले हे सारख्या पद्धतीनं आपण नेक्स्ट पुढली स्लाइड घ्या. तो नमुना निवडायचा आहे आपल्यासनी सोयाबीनचा. तुम्ही मार्केटमधनं बियाणं विकत आणा किंवा तुमच्या घरचं जरी बियाणं असेल तर त्याच्यात एक सॅम्पल पद्धतीनं आपल्याला एक मुठभर बियाणं घ्यायचं आहे. ते आपल्यासनी एका लाईनने 10 असे ठेवायचे. असे 100 बियाणं आपल्यासनी गोणपाटावर किंवा आपल्या पेपर कागदावर ते मांडून घ्यायचे. तर कशा पद्धतीनं मांडले ते पुढे दिसतंय बघा. असं भारतीय किसान संघाचा शेतकऱ्यांचा ग्रुप चांगला आहे, ऍक्टिव्ह आहे. तुम्ही ग्रुपनं जरी गावागावामध्ये ही उगवण क्षमता चाचणी घेतली तर अतिशय खूप हे चांगले परिणाम आपल्यासनी दिसून येतील. अशा पद्धतीनं तुम्ही एकत्र बसून प्रत्येकानं आपापलं बियाणं घेऊन येणे आहे. 100 ग्रॅम आणलं चालेल किंवा मुठभर जरी आणलं तर 100 बिया होतात. त्या गोणपाटावर एकसारख्या मांडून घ्यायच्या आहेत 10 लाईन मध्ये. आपल्याला ते गोणपाट पहिला थोडं ओलं करायचं आहे, त्याच्यावर एक 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 असे ठेवायचे. असे 100 दाणे आपल्यासनी ठेवायचे. त्यानंतर ते गोणपाट झाकून त्याच्यावर थोडं थोडं आपल्यासनी पाणी शिंपडायचंय. तर ज्यामध्ये आपला जर 7वा दिवस आला किंवा 3 ते 5 दिवसामध्ये पण ह्याला मोड येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये आपण जे बियाणं निवडलंय त्याच्यामध्ये 70% जर बिया उगवलेल्या असतील तर ते पेरणी योग्य आहे म्हणून बियाणं आपल्यासनी समजायचं आहे. जर 50 ते 60% जर बिया उगवल्या असतील तर आपण जे तुम्ही एकरी बियाचं प्रमाण घेणार आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 किलो बियाणं तुम्हाला वाढवायचं आहे. म्हणजे आपल्यासनी रोपांची संख्या मेंटेन करता येईल.
आणि जर 50% पेक्षा जर कमी बियाणं उगवलं असेल तर ते बियाणं कृपा करून पेरणीसाठी घेऊ नये. आपल्यासनी अपेक्षित संख्या भेटणार नाही. आपलं टार्गेट आहे 20 क्विंटल, तिथपर्यंत आपण जाऊ शकणार नाही. आपल्यासनी बियाणं बदलायचं आहे. पुढे घ्या. तर या उगवण क्षमता चाचणीचं फायदा काय काय होणार आहेत बघा. आपल्यासनी चांगल्या दर्जाचे बियाणं आपल्यासनी निवडता येईल. पेरणी योग्य मात्रा आपल्यासनी निश्चित करता येईल. कारण आपण बघितलंय किती टक्के उगवलंय. 70% असेल तर पेरणी योग्य आहे. 50 ते 60% असेल तर थोडं बियाणं वाढवायचं आहे. आणि 50%च्या खाली बिया उगवले असतील तर बियाणं आपल्यासनी बदलायचं आहे. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. शेतकऱ्यांची बियाणाची जोखीम कमी होणार आहे. आणि निरोगी आणि एकसारखी पिकाची वाढ होणार आहे. आणि हे करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे सांगा तुम्ही. 5 मिनिटांमध्ये आपण हे सर्व करू शकतो घरच्या घरी. प्रत्येकाच्या घरी गोणपाट आहे. गोणपाट नसेल तर पेपरचा पण तुम्ही वापर करू शकता. तर ही चाचणी करताना काही ठराविक मुद्दे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला बियाणं निवडताना स्वच्छ आणि निरोगी बियाणं निवडायचं आहे. नेहमी बियाणं ओलसर, आता आपण चाचणी घेतलेली आहे ते पोतं झाकून ठेवलेलं आहे, तर सकाळ संध्याकाळ थोडं त्याच्यावर पाणी मारलं पाहिजे. किंवा आपण घेतला आणि त्याच्यावर पाणीच नाही मारलं तर ते बियाणं उगवणार नाही. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ तुम्हाला ते त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडावं लागेल. 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आपल्या घरचं तापमान मर्यादित राहतं तेवढं घरामध्ये सावलीमध्येच आपल्याला उगवण क्षमता चाचणी घ्यायची आहे. त्याचे का नाही फायदे काय काय यायचे आहेत बघा. चांगल्या उगवण क्षमतेसाठी आपले मार्गदर्शक तत्व काही दिलेले आहेत. आपल्याला घरामध्ये उगवण क्षमता चाचणी करायची आहे. सूर्यप्रकाशामध्ये ती चाचणी करायची नाही. किडी आणि उंदरापासून त्याच्यापासून आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. तसंच योग्य आर्द्रता ठेवायची. सकाळ संध्याकाळ थोडं थोडं त्याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण हे केलं तर आपली जर्मिनेशन टेस्ट आपल्या घरच्या घरी होऊ शकते. ह्याच्यातील उत्पादन वाढीचा दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे. सरांचा ब्रॉडकास्ट मध्ये चालू होता की त्यांनी सांगितले जैविक बीज प्रक्रियेला तुम्ही महत्व द्या. जैविक बीज प्रक्रिया करायच्या आधी आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि रासायनिक मध्ये सर्वप्रथम आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे. हे 22-3 आणि इमिडाक्लोप्रिड असणारं मी छायाचित्र इथे घेतलेलं आहे. जे कंटेंट असणार तुम्ही कोणतंही बुरशीनाशक व कीटकनाशक तुम्ही बीज प्रक्रियेसाठी घेऊ शकता. बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, थोडक्यात आपण हे केलं तर पेरणीपूर्वी बियाणावर रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करून बियाणे व पिकाचे संरक्षण करणे म्हणजेच बीज प्रक्रिया होय. तर हे आपण घरच्या घरी करू शकतो. हे सगळे औषध कृषी विभाग तसेच तुमच्या परभणी कृषी विद्यापीठामध्ये जैविक आपलासनी ट्रायकोडर्मा असेल, पीएसबी असेल, रायझोबियम असेल, हे चांगल्या पद्धतीनं तिथं उत्पादन केलं जातं. त्याचे परिणाम पण चांगले आहेत. तर बीज प्रक्रियेचं महत्व काय काय आहे बा. बियाणे व पिकांच्या रोगापासून आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे संरक्षण होणार आहे. उगवण क्षमता व अंकुर ह्याच्यामध्ये वाढण्यामध्ये मदत होणार आहे. तसेच रोपे निरोगी व जोमदार होतात. किडीपासून त्याचा प्रादुर्भाव बचाव होतो. आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते व खर्च व नफा तोट्याचं प्रमाण आपलं वाढलं जातं. तर बीज प्रक्रिया कशी करायची आहे बघा. बियाणे स्वच्छ करून सावलीत वाफ, जे आपण बियाणं निवडणार आहे तुझी बीज प्रक्रिया करताना आपण आवश्यकतेनुसार म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया तुम्ही आधी करून ठेवली तरी चालेल. तुम्हाला बघा एक बियाणाला लाल औषध म्हणजे गावचे इमिडाक्लोप्रिड घटक असणार ते बियाणं लावलेलं ऑलरेडी येते बघा. आणि त्याच्यामध्ये थायरम नावाची एक पुढे असते, बुरशीनाशक असतं, ते त्या बॅग साठी पुरेसं असतं. जर ते नसेल तुम्ही घरगुती बियाणं वापरत असतील तर कार्डन घटक असणारं कोणतेही बुरशीनाशक तुम्ही 22-3 नावानं जे मिळतं ते 1 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणाला वापरून तिची आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करू शकतो. ही बीज प्रक्रिया करताना आपल्या हातामध्ये हँडग्लोव्ह असणे खूप गरजेचं आहे. जर हँडग्लोव्ह जर घरामध्ये उपलब्ध नसतील तर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग सकट आपण वापरून हे करू शकतो. कारण हे रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याची दक्षता शेतकऱ्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. तर रासायनिक बीज प्रक्रिया करताना हे जो प्रमाण दिलेलं आहे बघा, 10 किलो बियाणाला तुम्हाला 20 ग्रॅम कार्बनडायझम घटक किंवा 25 ग्रॅम तुम्हाला थायरम व मॅन्कोजेब असणार 25 ग्रॅम घेतलं पाहिजे. इमिडाक्लोप्रिड तुम्ही 5 मिलीचं घट किंवा 1 किलोला 1
ml सकट पुरेसा आहे. जैविक बीज प्रक्रिया करताना आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली नसेल तर जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा हार्जेनियम नावाची जी बुरशी मिळते ती 1 किलोला तुम्ही पावडर बेस मध्ये असेल तर 5 ते 10 ग्रॅम वापरू शकता. लिक्विड बेस मध्ये जर उपलब्ध असेल तर 5 ml 1 किलोला पुरेशी आहे. त्याच्यानंतर आपलासनी नत्र स्थिरीकरणासाठी आपलासनी अझोथोबॅक्टर रायझोबियम नावाचे जीवाणू मिळतात. त्याची आपलासनी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर प्रति किलो बियाणाला तुम्ही 5 ml घेऊ शकता आणि पावडर बेस मध्ये असेल तर तुम्ही प्रति किलो बियाणाला 10 ते 15 ग्रॅम सकट तुम्ही घेऊ शकता. तर ही बीज प्रक्रिया करण्याची पद्धत बघा कसं आवश्यकतेनुसार म्हणजे जे विद्यापीठनं रिकमेंडेशन केलेलं प्रमाण आहे त्याच्यानुसार आपल्याला बियाणं घ्यायचं आहे. हातामध्ये हातमोजे घालायचे आहे आणि त्याच्यानंतर ही बीज प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आहे. तर पुढं पीकनिहाय बीज प्रक्रियेची शिफारस केलेली आहे. हे जे प्रमाण दिलेलं आहे बघा आपल्याला 22 मगाशी प्रमाण सांगितलं त्या पद्धतीनं प्रमाण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इमिडाक्लोप्रिड घटक असणारं कीटकनाशक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जैविक नाशकची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. याचे फायदे काय काय होणार आहेत बघा. ही बीज प्रक्रिया केल्यामुळे रोग व किडीपासून नियंत्रण होण्यास मदत होणार आहे. चांगली व जलद उगवण होणार आहे ही बीज प्रक्रिया केल्यामुळे. निरोगी व जोमदार रोपं आपली तयार होणार आहेत. ह्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपलं उत्पादन वाढण्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याच्या पुढं आता हे करताना तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये काही फोटो दाखवलेले आहेत बघा. ही बीज प्रक्रिया करताना आपल्याला रासायनिक आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी हातामध्ये हँडग्लोव्ह घालणं खूप महत्वाचं आहे. हँडग्लोव्ह नसेल तर प्लास्टिकच्या पिशव्यातून तुम्ही वापरू शकता. तसेच हे सर्व मिश्रण करून लहान मुलांच्या पासून आपण जे औषधं खरेदी करणार आहोत ती दूर ठेवायची आहेत व ह्याच्यापासून जी काही थोडी औषधं शिल्लक राहणार आहेत ती पण योग्य ठिकाणी आपण ठेवायचे आहेत आणि परत याचा आपण पुनर्वापर आपल्या पिकामध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे काही फोटो तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. हे ट्रायकोडर्मा विरिडी नावाची बुरशी मिळते. जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. तसेच रायझोबियम व पीएसबी जे रायझोबियम जीवाणू आपण लावल्यामुळे जे हवेतील नत्र आहे ते पिकास उपलब्ध करून देणारे जे बॅक्टेरिया आहेत आणि पीएसबी जे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा आपण डीएपी जे स्फुरदयुक्त खतं देणार आहे ते पिन जमिनीतून उपलब्ध करून देण्याचं काम ते चांगलं करणार आहे. हे परभणी कृषी विद्यापीठ मध्ये जे बायोमिक्स नावाचं त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये सगळे कंटेंट ऍड आहेत बघा. ते जर वापरलं तरी आपल्या उत्पादन वाढीमध्ये आपल्याला चांगलं परिणाम मिळणार आहे. आता हे तुम्हाला इथे एक बॉक्स लावलाय ते पुढे ठेवलेला आहे. तर जे सरांचं सगळं संशोधन झालेलं आहे संजीवनी म्हणजे ह्याच्यामध्ये जे आपण संजीवतो वापरणार आहोत त्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर 1 एकरासाठी कशा पद्धतीनं 4 फवारण्या घ्यायच्या आहेत तर त्याचं एक किट तयार केलं जाईल. फवारणी क्रमांक 1, फवारणी क्रमांक 2, फवारणी क्रमांक 3 आणि फवारणी क्रमांक 4. ह्याच्याविषयी मी काही डिटेल बोलत नाही सर त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये सगळे सविस्तर माहिती देतील आणि ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर आपला अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपलं पीक येणार आहे आणि उत्पादन वाढीसाठी खूप आपल्याला मदत होणार आहे. जे आपलं टार्गेट आहे एकरी 20 क्विंटल ते गाठण्यासाठी ह्या प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. की जर आपण उगवण क्षमता चाचणी तपासली नाही व रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया केली नाही तर आपल्या उत्पादनामध्ये 15 ते 20% घट येऊ शकते. आणि जर आपण ह्या दोन्ही प्रक्रिया केल्या तर ऑटोमॅटिक तुमचं 20% उत्पादन वाढणार आहे. आणखीन एक मुद्दा ह्याच्यामध्ये सांगायचा राहून गेला की आपल्याला एकरी 20 क्विंटल जर उत्पादन काढायचं असेल तर तुमच्या जमिनीचं सॉइल टेस्टिंग म्हणजे माती नमुना चेक करणं खूप गरजेचं आहे. तुमचा जर ऑर्गॅनिक कार्बन 0.50% पुढं 50 ते 0.70% असेल तर आपण हे टार्गेट आरामात अचीव करू शकतो. जर ते नसेल तर तुम्हाला सेंद्रिय कर्बावर काम करणं खूप गरजेचं आहे.
ही सर्व माहिती आपल्यास उपयुक्त पडेल व आपण सर्वांनी शांत पद्धतीने ऐकून घेतली, त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. काही शंका असतील तर लागलं विचारू शकता किंवा शंका समाधानासाठी आपण एक सेशन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.